मान्सून दाखल होताच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार सरींची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा दिला सल्ला। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण। मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं अशी निदाची कबुली। तर प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। नागपूरमधील ऑटो चालकांना दिलासा। एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये 4 रुपयांची कपात। दर 99 रुपयांवरून 94 रुपयांवर। मुंबईमधील खासगी पाणी टँकर संघटना संपावरती। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे अडचणी निर्माण। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा हा आरोप। केंद्राच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ वॉटर टँकर चालकांचा संप। मुंबईच्या कुर्ला दक्षिण भागातील 90 फूट रोडवर 1200 मिमीची जलवाहिनी फुटली। कालपासून पाणीपुरवठा ठप्प। नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल। जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू। आज उशिरानं आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार, महापालिकेची माहिती।